नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण गवारीची शेंग मिठाची करणार आहे. तर छोटे मुलं खाण्यासाठी एकदम झटपट आणि फक्त 2 साहित्यामध्ये बनणारी अशी ही गवारीची शेंग आहे. तर त्यासाठी हे मस्त एकदम फ्रेश आपण गवारीची शेंग घेतलेली आहे. तर हिला आपण तोडून घेणार आहेत. तर हे अशा प्रकारे आपण गवारीची शेंग थोडीशी तोडून घेतलेली आहे. मुलांसाठी करणार आहे त्याच्यामुळे थोडी घेतली. छान असे हाताने एकदम दोन्ही साईडच्या अशा दोऱ्या वगैरे काढून बारीक अशी तोडून घेतली. ह्याला आता धुवून घेणार मी. तर ही शेंग छान आपण धुवून घेतलेली आहे. तर आपण हिला आता पाण्यातून काढून इकडं लोखंडी तवा ठेवलेला आहे त्याच्यावर मी टाकून घेणार आहे आणि छान एकदम खरपूस भाजून घेणार आहे. तर पूर्ण शेंग आपण तव्यावर टाकून घेतली. तर छान हिला खमंग भाजणार आहे. तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, नुसती भाजून घ्यायची आहे आपल्याला. एक 4 ते 5 मिनिट लागतं भाजायला याला. पण मुलं एकदम आवडीनं खातात. शक्यतो मुलं खात नाहीत गवारीची शेंग तिखट वगैरे भाजी केल्यानंतर. त्याच्यामुळे एकदम पटकन होणारी अशी ही शेंग आहे. तर भाजून घेऊ आपण. तर शेंग भाजते तोपर्यंत आपण हे लसूण घेतलेला आहे 8-10 पाकळ्या. याला आपण जाडसर ठेचून घेणार आहेत. एकदम बारीक करायचं नाही, फक्त थोडंसं फक्त ठेचून घ्यायची आहे. कंटिन्यू याला परतून घेत राहायचं, कारण एकाच ठिकाणी ठेवल्यानंतर करपून जाते आणि कडक पण होते. त्याच्यामुळे याला सारखं असं हलवत राहायचं. तर हे असे छान असे डाग पडत आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा फक्त तेल टाकायचं आहे लगेच. आणि तेल टाकून परत आणखी याला छान परतून घ्यायची, कारण नरम पण झाली पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण परतून घेतो. छान एकदम नरम झालेली आहे बघा. तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. तर मीठ टाकते, पाव चमचा मीठ टाकायचं आहे. आपण दुसरं काहीच याच्यामध्ये साहित्य वापरणार नाही, फक्त मीठ टाकले आणि लसूण टाकणार आहे आणि छान ह्याला परतून घेणार. तर लसूण आपण याच्या फोडणीमध्ये वगैरे वापरलेलं नाही, कच्चा टाकणार आहे. तर हे छान मीठ परतून झाल्यानंतर लसूण आपण जो जाडसर ठेचून घेतला होता तो टाकून घेतो. हे असं जाडसरच आहे, तर हे असं वरून टाकायचं आहे. मुलं एकदम छान आवडीनं खातात. ही टिफिनमध्ये वगैरे जरी दिलं तरी पण आवडीनं खातात. आणि शक्यतो अशी शेंग करताना शेंगा गवारीच्या एकदम कोवळ्या घ्यायच्या, म्हणजे लवकर नरम पण होते आणि चविष्ट पण लागते. कारण जास्त निब्बर शेंग घेतल्यानंतर छान लागत नाही. त्याच्यामुळे आपण कोवळ्या शेंगा वापरणार आहे. तर मी पूर्ण निवडून याच्यातल्या कोवळ्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर परत आणखी थोडंसं आपण तेल टाकणार आहे. एकदम अर्धा टेबलस्पून टाकायचं आणि छान परतून घ्यायची. मस्त एकदम खमंग सुगंध सुटलेला आहे. कच्चं लसूण आणि मीठ याचं कॉम्बिनेशन एकदम छान लागतं. जर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडंसं तिखट पण टाकू शकता, पण मी मुलांसाठी करते, छोटे मुलं आहेत माझ्या घरी, तर त्याच्यामुळे मी फक्त मीठ टाकूनच करणार आहे. तर आता याला 2 मिनिट आपण फक्त झाकून ठेवणार आहे. ते झाकून ठेवते. 2 मिनिटानंतर बघू आपण.
तर 2 मिनिट झाले, आपण बघू आपलं शेंग तयार झाली असेल. तर बघा एकदम छान आपली शेंग एकदम भाजून तयार झालेली आहे. तर आपण ही काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि याच्यामध्येच आपण मिरची पण तळून घेणार आहे, कारण छोटे मुलं मिरची खात नाहीत, त्याच्यामुळे वेगळी त्याला तळणार आहे. आवडत नसेल त्यांनी थोडं मिरचीसोबत खाल्लं तरी पण चालते. बघा किती खरपूस अशी भाजलेली आहे. तर काढते मी. तर मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या अशामध्ये कट करून घेतल्यात. मोठ्यांसाठी थोडीशी तोंडी लावण्यासाठी छान लागते ही मिरची. तर ही पण आपण चांगली भाजून घेणार आहेत. तर अगोदर पाणी हे तेल न टाकताच अगोदर अशीच भाजून घ्यायची आहे आपल्याला, खमंग एकदम. बस काही सेकंद आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला तेल पण टाकायचं आहे. मधून चिरल्यामुळे एकतर मीठ वगैरे पण चव जाते त्याला आणि मिरची उडत पण नाही. त्याच्यामुळे आपण हे तेल टाकून घेतलेलं आहे आणि मधून कट करून घेतलेले आहे. तर आता मीठ टाकू आपण याच्यात. तर उभे चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि थोडासा लसूण ठेचलेला आहे तो पण याच्यात टाकते. वाव, काय मस्त एकदम इतका छान असं सुगंध सुटलेला आहे ना, की खूप म्हणजे खूपच. तर हे अशा प्रकारे आपली पूर्ण मिरची लालसर भाजून घ्यायची. तोंडी लावायला अतिशय छान लागते आणि काही याला जास्त काही साहित्य वगैरे काही लागत नाही. तर आपण मिरची पण आता काढून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे आपली गवारीची शेंग आणि मिरची तळून झालेली आहे. मस्त जेवणाचा बेत होतो तोंडी लावण्यासाठी. छोटे मुलं पण खुश आणि मोठे पण खुश. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा. थँक्यू.